16 वचन या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी 16 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. मग मी बापाला विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा पाराक्लेत देईल यासाठी की त्याने तुम्हाबरोबर सर्व काळ राहावे. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? तो म्हणत आहे मी बापाला विनंती करेन. मग मी बापाला विनंती करेन म्हणजे येशू ख्रिस्त पुढं जे म्हणत आहे की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, याचा अर्थच असा आहे की तो बापाला म्हणत आहे की बापा की मला त्यांना अनाथ नाही सोडायचंय, त्यांना बेवारस नाही सोडायचंय, त्यांना असं सोडून द्यायचं नाही मला. तर मला त्यांना काय करायचंय, मला त्यांच्या बरोबर राहायचं. मग हा कोण आहे? तर या ठिकाणी त्याचं नाव दिलं गेलेलं आहे पाराक्लेत असं म्हटलं गेलेलं आहे. पाराक्लेत, पाराक्लेत हा ग्रीक शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे की सहाय्य करण्यास जवळ बोलावलेला. सहाय्य करण्यासाठी, हेल्पर, तो सहाय्य करण्यासाठी जवळ बोलावलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं अर्थात जवळ येऊन सर्व प्रकारे आपले सहाय्य करणार. तो काय आहे? तो सर्व प्रकारे सहाय्य करणार आहे. आता हा जो आत्मा जो आहे, हा जो पाराक्लेत जो आहे, हा पाराक्लेत याच्याविषयी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याला दुसरा शब्द दिलेला आहे कैवारी. त्याला सहाय्यक हे सुद्धा नाव दिलं गेलेलं आहे. या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस तुम्ही आणि मी आज या विषयावर आम्ही बघत आहे, तर या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट समजून घेऊ द्या की ते म्हणजे की पवित्र आत्मा आणि प्रभू येशू ख्रिस्त हे वेगळे नाहीत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकच आहे. आम्ही जर उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये जर बघितलं तर आम्हाला हे तिघजण त्या ठिकाणी दिसतात. देवाचं वचन त्या ठिकाणी स्पष्ट म्हणतं की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व ॲडोनाय, त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. एलोहिम, त्याचं अस्तित्व आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. यहोवा, त्याचं अस्तित्व आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग त्या ठिकाणी पुढे असं म्हटलेलं आहे की आणि देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. या ठिकाणी आम्हाला हा देवाचा आत्मा म्हणजे कोण आहे? हा देवाचा आत्मा म्हणजे देवाचा पवित्र आत्मा, ज्याला आज आम्ही पाराक्लेत म्हणत आहे, ज्याला कैवारी म्हणत आहे, सहाय्यक म्हणत आहे, तो आत्मा त्या ठिकाणी तो तळपत होता. आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलं की आणि मग देव बोलला. आणि मग देव बोलला आणि ज्यावेळेस देव बोलला की प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की काय, तर आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की एक गोष्ट की प्रकाश आणि शब्द हे दोन कोण आहे? देवाने सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश बनवला. सगळ्यात पहिल्यांदा सूर्य बनवला नाही, चंद्र बनवले नाही, तारे बनवले नाही. पहिला प्रकाश बनवला देवाने. का? कारण फिजिकल फॉर्म मध्ये आम्हाला आणणं किंवा बघणं हे आमच्या डोक्यात असल्यामुळे देवानं पहिली गोष्ट केली. पहिला तो फिजिकल फॉर्म मध्ये नव्हता, तर तो पहिला कशामध्ये होता? तो वायू स्वरूपामध्ये होता. म्हणजे ज्यावेळेस त्याने शब्द बोलला तेव्हा तो जो शब्द आम्ही बोलत आहे, आता मी बोलत असताना माझ्या मुखातून जे काही वाफ येत आहे, जी काय हवा बाहेर पडत आहे, तो शब्द आहे तो. आणि तो जो शब्द जो आहे, योहान याच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हटलंय की तो शब्द येशू ख्रिस्त आहे. म्हणजे तो वायू रूपातून घन रूपामध्ये त्याचं परिवर्तन झालं. त्या ठिकाणी आपण बघतो की तो त्या ठिकाणी प्रकाश असा तो बनला. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. या ठिकाणी आम्हाला दिसतं की हे तिघ सुद्धा एकाच वेळेस त्या ठिकाणी दिसत आहे. आम्हाला देव पिता दिसत आहे,
देव पुत्र दिसत आहे, देव आत्मा आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे, आणि म्हणून आम्ही त्रैक्य देवावर आम्ही विश्वास ठेवत आहे.